अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांचा युद्धविराम झालेला आहे। 2 आठवड्यांचा युद्धविरामावर इराण आणि अमेरिकेने सहमती दर्शवली। इस्लामाबादमध्ये 10 एप्रिलला अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होणार आहे। इराणकडून 10 मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव सादर करण्यात आलाय, तर अमेरिका इराण युद्धविरामामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळणार आहे। संपूर्ण जगासाठी प्रचंड दिलासादायक अशी ही बातमी। दरम्यान युद्धविरामानंतर इराणने सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। तेलवाहू जहाजांना हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा इराणने दिली। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ही माहिती दिली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर इराणवर होणारे हल्ले थांबले तर इराणचे शक्तिशाली सशस्त्र दल देखील त्यांच्या बचावात्मक कारवाया थांबवेल। यासोबतच जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीबाबत त्यांनी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे। सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू, अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती। या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं, अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती। आज घडीला एक प्रकारे हे सीज फायर झालेलं आहे आणि 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली, तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे। म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली हॉर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील। म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की हॉर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय। नक्कीच हा फक्त स्वल्प विराम। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी, युद्धविरामासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक। ढगे सर, आपण इतक्या दिवस या युद्धाबद्दल बोलतोय, पहिल्यांदा या युद्धाबद्दल बोलताना खऱ्या अर्थानं या सगळ्या परिस्थितीविषयी बोलताना काहीसा आनंद होतोय, कारण आहे युद्धविरामाचं। सर, आपली प्रतिक्रिया। नक्कीच मागच्या 5 आठवड्यांपासून रेग्युलरली याच्याविषयी बोलतोय आणि आपल्याला जर आठवत असेल तर वेळोवेळी जे आहे त्या घटनांच्या संबंधित विश्लेषण करताना एक गोष्ट मी प्रकर्षाने त्या ठिकाणी सांगतोय की मुळात हे युद्ध जर संपणार असेल तर आक्रमकतेने त्या ठिकाणी संपणार नाही, कुणी याच्यामध्ये जिंकणार नाही। पॉज, स्वल्पविराम, हा स्वल्पविराम त्या ठिकाणी लांबत जाईल। नेमकं तसंच त्या ठिकाणी होताना दिसतंय। पहिले 5 दिवस, नंतर 10 दिवस, आता जे आहे 2 आठवड्यांचा स्वल्पविराम, पॉज, सीज फायर हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे। पण असं जरी असलं तरी माझ्या मते अजूनही हे ओपन एंडेड स्टेटमेंट आहे। अजूनही हे युद्ध पूर्णतः संपलं नाही, पूर्ण विराम त्या ठिकाणी लागला नाही, हा फक्त स्वल्प विराम त्या ठिकाणी आहे। पण हा स्वल्प विरामही खूप कामाचा आहे, कारण याच्या माध्यमातून आता अधिकृतरित्या दोन्ही ज्या पार्टीज आहेत, इन द सेन्स इराण आणि अमेरिका, यांच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा होईल आणि काही अंशी जे आहे यातून पुढे मार्ग निघण्यासाठी जे आहे एक प्रकारे मार्ग खुला होईल। त्याहून महत्वाचं, या घोषणेमुळे लगेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या तेलाच्या किमती त्या ठिकाणी वाढल्या होत्या त्या काही अंशी कमी व्हायला त्या ठिकाणी मदत होईल। आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब, युद्ध 2 मिनिटांसाठी बाजूला त्या ठिकाणी ठेवा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करण्याचा जो निर्णय त्या ठिकाणी होतोय आणि ज्या बातम्या येत आहेत की इराण त्याचबरोबर ओमान हे दोघेही त्याच्याशी संबंधित काही टोल तिथून जाणाऱ्या जहाजांच्या संबंधित त्या ठिकाणी चार्ज करतील। नेमकं आता ते काय येतंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल। पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन होणं आणि तिथे हजारो ज्या जहाजा दोन्ही बाजूनी स्ट्रँडेड आहेत, अडकलेले आहेत, त्यांची वाहतूक पुन्हा सुरळीत होणं हे जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि भारतासाठी सुद्धा खूप फायद्याचं ठरणार आहे। मुळात तुमचं सुरुवातीला जे इंट्रोडक्टरी कॉमेंट त्या ठिकाणी होता की नक्कीच ही सगळी बाब जी आहे ती स्वागतार्ह आहे, जगासाठी, अमेरिकेसाठी, इराणसाठी आणि ऑफकोर्स भारतासाठी सुद्धा।
अगदी खरं आहे सर, तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात की तेलाच्या किमती कमी व्हायला सुरुवात होईल, मला वाटतं सुरुवात झालेली आहे. 3 आठवड्यामध्ये पहिल्यांदा $100 प्रति बॅरलच्या खाली तेलाचे दर आलेले आहेत, कच्च्या तेलाचे. त्या पुढे जाऊन सर प्रश्न असा विचारायचा की या सगळ्यामध्ये आता इस्रायलची भूमिका नेमकी काय राहील, काय असू शकते, त्याविषयीचा प्रश्न विचारायचा आहे. कारण मला वाटतं बहुतेक आधी असं झालं होतं की अमेरिका आणि इराणने शांततेचा करार केला, इस्रायल आणि इराणमध्ये मात्र हल्ले सुरू होते. त्या अनुषंगाने थोडं बोलूया सर. दिस इज $1,000,000 क्वेश्चन. आणि माझ्या मते जो अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी रेज केला. येस, हा संघर्ष थांबवण्यासाठी जे आहे अमेरिका आणि इराणमध्ये त्या ठिकाणी चर्चा होतीये, पण इथे कुठेही जो आहे इस्रायलचा संदर्भ किंवा इस्रायल विषयी कुठेही स्टेटमेंट त्या ठिकाणी नाही. आणि माझ्या मते जे आहे छुपी हीच रणनीती अमेरिकेची सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. पहिली गोष्ट तर जे आहे ओपन एंडेड स्टेटमेंट असल्यामुळे कुठेही कधीही अमेरिका असा स्टान्स त्या ठिकाणी घेऊ शकतो की होर्मुझची सामुद्रधुनी ही पूर्णपणे खुली न केल्यामुळे पुन्हा एकदा जे आहे आम्ही इराण विरुद्ध आक्रमण त्या ठिकाणी करतोय अशा प्रकारची भूमिका घेऊ शकतो. आणि त्याहून महत्वाचं, अमेरिकेनं जरी शस्त्रसंधी इराण सोबत त्या ठिकाणी केली तरी सुद्धा इस्रायल हा आपली आक्रमकता त्या ठिकाणी कमी करणार नाही. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये तो अशा प्रकारचे हल्ले इराण आणि त्याहून महत्वाचं इराण समर्थित ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, ज्यामध्ये हिजबुल्ला लेबननमध्ये असेल किंवा येमेनमधलं हुती असेल, यांच्या विरुद्ध कारवाई करणं तो त्या ठिकाणी कमी करणार नाही. म्हणजे एका बाजूला जगाला दाखवायचं की आम्ही शस्त्रसंधी केली आणि दुसऱ्या बाजूला अप्रत्यक्षपणे इस्रायलला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा. आणि मग इस्रायल अशी भूमिका घेईल, आमच्यासाठी तर तो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. कारण अमेरिका हजारो किलोमीटर दूर त्या ठिकाणी आहे, पण इस्रायल असं त्या ठिकाणी सांगू शकेल की आमच्यावर या इराण समर्थित संघटनांचा त्या ठिकाणी हल्ला होतोय आणि आमच्या एक्झिस्टन्ससाठी, आमच्या अस्तित्वासाठीचा हा लढा आहे. म्हणून अशा प्रकारची भूमिका इस्रायल त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून लगेच काही आठवड्यांमध्ये हे आक्रमण किंवा ही हल्ले प्रतिहल्ले कमी होतील असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. पण नक्कीच चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही आक्रमकता सुद्धा कमी त्या ठिकाणी होईल. आणि त्याहून महत्वाची एक प्रकारचा जो डेडलॉक होता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जागतिक अर्थव्यवस्थेचा, तो कमी होण्यासाठी या अनुषंगाने मदत होईल. बरं सर, आता या सगळ्यामध्ये ट्रम्प यांच्या मते त्यांचं म्हणणं असं आहे की आमची जी उद्दिष्टे होती ती पूर्ण झालेली आहेत, लष्करी उद्दिष्ट पूर्ण झाली आहेत असं दिसतंय का? मग केवळ अपरिहार्यता म्हणून आता युद्धविरामाच्या दिशेने ही सगळी चर्चा जाते, युद्धविराम आता जाहीर करण्यात आलेला आहे. प्रोजेक्शनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्पचा हात कोणीच त्या ठिकाणी धरू शकत नाही. म्हणजे जिथं काहीही केलं नव्हतं ते 8 युद्ध मी थांबवले असं प्रोजेक्शन करणारा डोनाल्ड ट्रम्प, मग मागच्या 5 आठवड्यात तर नक्कीच अमेरिकेनं जे आहे जबरदस्त लष्करी कारवाई इराण विरुद्ध त्या ठिकाणी केली. त्यांचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी असो, IRGCचे कमांडर्स असो, आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे इराणच्या मिलिटरी केपेबिलिटीज उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला यश मिळालं, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये त्या ठिकाणी शंका नसावी. आणि नेमकं हीच गोष्ट अमेरिका त्या ठिकाणी प्रोजेक्ट करेल, जे ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही आठवड्यांमध्ये करतायत की आम्ही जे आहे इराणच्या मुख्यतः मिलिटरी केपेबिलिटीज, क्षमता या पूर्णतः उद्ध्वस्त केल्या. दुसरा सर्वात महत्वाचा बाब जी होती ती म्हणजे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह. खरं म्हटलं तर राजकीय सत्तांतर हे अमेरिकेला इराणमध्ये करता आलं नाही. खरं म्हटलं तर या अनुषंगाने त्यांची खूप मोठी नाचक्की झाली, पण ते ऍक्सेप्ट करायला डोनाल्ड ट्रम्प तयार नाही. ऑन द कॉन्ट्ररी ते म्हणतायत की आम्ही जे आहे पहिली फळी, म्हणजे तिथे सुद्धा रेजिम चेंज केला, सत्तांतर केला. आणि ते सत्तांतर कसं केलं तर त्यांचं म्हणणं आहे की आयातुल्ला अली खामेनी आणि IRGCचे सिनियर कमांडर यांचा खात्मा केला. नंतर दुसरी फळी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मोस्तफा खामेनी, त्यालाही जे आहे पूर्णतः आम्ही जायबंदी केलं. आणि जी दुसरी फळी IRGCच्या कमांडर्सची होती त्यांचाही आम्ही खात्मा केला. आणि सो कॉल्ड आता तिसरी फळी त्या ठिकाणी जे कार्यरत आहे, जी कंपॅरेटिव्हली कमी हार्डलाईन किंवा हार्डलाईनर स्टान्स कमी त्यांचा आहे, या अनुषंगाने ते म्हणतायत की आम्ही सत्तांतर केलं. हा अल्टिमेटली प्रोजेक्शनचा भाग आहे. आणि वेळोवेळी मी म्हणत आलेलो आहे की या युद्धाचा शेवट किंवा या युद्धाला जे आहे कशा प्रकारे सांगतेकडे नेता येईल, दोन्ही बाजूंना आम्हीच जिंकलो अशा प्रकारे प्रोजेक्ट करणं हे ज्यावेळेस शक्य होईल त्याच वेळेस हे युद्ध त्या ठिकाणी संपेल. अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प ऑलरेडी ते करतंय की आम्हीच जिंकलो अशा प्रकारच्या विजयी मुद्रेनं तो यामधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. इराण सुद्धा, तुम्ही जर काही स्टेटमेंट्स त्या ठिकाणी पाहिले असतील तर जे आहे आम्ही अमेरिकेसमोर त्या ठिकाणी बदलो नाही, त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ होर्मुझ जी आहे ती आमच्याच वर्चस्वाखाली आहे. सगळ्यात महत्वाचं एक प्रकारे आर्थिक निर्बंध त्यांच्यावरचे सैल होणं, याच्या माध्यमातून इराण सुद्धा जो आहे आम्हीच जिंकलो अशा प्रकारे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. सर, खरं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दोन्ही बाजूने सातत्यानं हाच प्रयत्न केला जातो की आम्ही कसे जिंकलो याविषयी बोललं जातं. त्याच्या पुढे जाऊन युद्ध आता ते संपतं आहे, युद्धविराम होतोय, त्या जगाला दिलासा आहे वगैरे, या पलीकडे जाऊन युद्धाचा विचार करताना प्रचंड हानी दोन्हीकडून झालेली असते. त्या हानीविषयी थोडं बोलावं लागेल सर. कोणाची अधिक हानी झाली आहे, काय तुम्हाला दिसतंय या सगळ्यामध्ये? माझ्या मते इराणमध्ये जे आहे इंटरनेट शटडाऊन होतं, म्हणून खरी इराणची काय परिस्थिती आहे ही आपल्या समोर त्या ठिकाणी आलीच नाही.
प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं. म्हणजे जर अमेरिका आणि इस्रायलनं 13,000 पेक्षा सुद्धा जास्त टार्गेटला त्या ठिकाणी हिट केलं असेल, प्रचंड प्रमाणामध्ये बंकर बस्टर बॉम्ब्स त्या ठिकाणी वापरले असतील, तर यू कॅन इमॅजिन की किती मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हानी झालेली आहे. वित्तहानी प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे. म्हणून जर खरोखरच निष्पक्षपणे विचार करायचा त्या ठिकाणी ठरवला, तर या घडीला सुद्धा हे युद्ध त्या ठिकाणी संपलं तर कमीत कमी काही वर्षांचा कालावधी त्या ठिकाणी लागेल इराणला या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी. जीवितहानी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. हजारो निष्पाप लोकांचा बळी या ठिकाणी त्याच्यात गेलेला आहे. अमेरिकेचं नुकसान झालं, अरब राष्ट्रांचं नुकसान झालं आणि सर्वात महत्वाची बाब, इव्हन या क्षणाला जरी युद्ध त्या ठिकाणी संपलं, इरिव्हर्सिबल डॅमेज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये कतरशी संबंधित LNG चे प्लांट्स असतील किंवा अरब राष्ट्रांमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तेल विहिरी असतील, इराणमध्ये असणारे काही महत्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर असतील, हे उद्ध्वस्त झाल्यामुळे ग्लोबल ऑइल पूल, जगामधलं जे तेल आहे त्याचा साठा हाच कमी झाल्यामुळे जे आहे कमीत कमी पुढचे 3 ते 5 वर्ष याला लागतील या सगळ्या गोष्टी पूर्ववत होण्यासाठी. आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझला सुद्धा ओपन झाल्यानंतर त्याला पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी 3 ते 6 महिने लागतील. म्हणून वेळोवेळी मी जे म्हणतोय की दुर्दैवानं आता जरी युद्ध त्या ठिकाणी संपलं तरी कमीत कमी 2 ते 3 महिन्यानंतर याचा सगळा फटका भारतीय जनतेला, तुम्हाला, आम्हाला सुद्धा महागाईच्या स्वरूपामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाच्या स्वरूपामध्ये भोगावाच लागणार आहे. अगदी खरं आहे सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्याचा फटका तुम्हा आम्हाला भोगावाच लागणार आहे. सर थोडं थांबवतो, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. काही 2 बातम्या आहेत, 2 अपडेट आहेत, त्या एकदा पाहूया आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. 3 आठवड्यात पहिल्यांदा कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली आलेलं आहे. पुढची बातमी आहे, इराककडून अमेरिका इराण युद्धविरामाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. प्रादेशिक स्थिरतेसाठी चर्चेला प्राधान्य द्या, इराकची ही भूमिका आहे. इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. या युद्धादरम्यान इराकची स्थिती अत्यंत नाजूक झालेली होती. इराकनं या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया, सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत. सतीश सर, आता हे फार महत्वाचं असणार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळे देश म्हणतील की आम्ही या भूमिकेचं स्वागत करतो, आम्हाला आनंद झालाय. मात्र काही देश असे असू शकतात का की ज्यांना आतून असं वाटतंय की बाबा युद्धविराम, किंवा ज्यांना त्यातून नुकसान दिसतंय स्वतःचं, मग ते आर्थिक असेल, व्यापाराच्या दृष्टीनं असेल, असं काही दिसतंय आंतरराष्ट्रीय पातळीवर? माझ्या मते या सगळ्या यादीमध्ये सगळ्यात टॉपला जर कोणी असेल तर इस्रायल. ज्यावेळेस हा संघर्ष सुरू होता, एक प्रकारे इस्रायलचे मिलिटरी आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह हो ऑटोमॅटिकली साध्य होत होते. म्हणजे कसं, एका बाजूला अमेरिका हा इस्रायलच्या बाजूने आल्यामुळे आणि अमेरिका जबरदस्त इराण विरुद्ध कारवाई करत असल्यामुळे इस्रायलचा पश्चिम आशियामधला शत्रू क्रमांक 1 म्हणजे इराण, त्याचा ऑटोमॅटिकली बंदोबस्त होत होता. अशा प्रकारे इराण विरुद्ध कारवाई होत असताना सायमल्टेनियसली इराण समर्थित हिजबुल्ला विरुद्ध इस्रायल हा लेबननमध्ये तुटून पडला होता. म्हणजे त्याचा दुसरा जो शत्रू आहे त्याच्याशी तो प्रॉपरली न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करत होता. तिसरा, पश्चिम आशियामधल्या एकूण उदयासाठी, इस्रायलच्या उदयासाठी किंवा इस्रायलला कन्सॉलिडेट आपली पोझिशन करण्यासाठी एक मोठा जो खतरा होता तो सौदी अरेबियाचा. इराण हा सौदी अरेबिया विरुद्ध हमले या युद्धाच्या माध्यमातून करत असल्यामुळे म्हणजे इराण, सौदी अरेबिया, हिजबुल्ला यांचा सायमल्टेनियसली बंदोबस्त या युद्धाच्या माध्यमातून होत होता. आणि हे जर युद्ध, हा संघर्ष जर थांबला तर कुठेतरी जे आहे इस्रायलला त्याचा फटका त्या ठिकाणी बसेल, नंबर 1. दुसरी, त्याहून महत्वाची गोष्ट, खऱ्या अर्थानं वैयक्तिकरित्या बेंजामिन नेतन्याहू याला पॉलिटिकली याचा खूप मोठा फायदा होत होता. कारण युद्ध असल्यामुळे तिथे निवडणुका होत नाहीयेत, निवडणुका नसल्यामुळे तोच त्या ठिकाणी सत्ताधीश त्या ठिकाणी, त्यांच्या विरुद्ध असणारे जे भ्रष्टाचाराचे मामले आहेत ते आताही चर्चेसाठी किंवा त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेसमोर त्या ठिकाणी येत नाही. मग हे सगळं जर थांबलं तर कुठेतरी वैयक्तिकरित्या बेंजामिन नेतन्याहूला आणि इस्रायलला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून जितकं युद्ध लांबेल तितकं ते इस्रायलसाठी फायद्याचं होतं. दुसरी गोष्ट, UAE, सौदी अरेबिया सारखं राष्ट्र हे आता चिंतेमध्ये असेल की खरोखरच जर काहीही न होता असंच जर हे युद्ध त्या ठिकाणी संपलं तर एक प्रकारे ज्याला आपण म्हणू की जखमी वाघ, त्या प्रकारे इराण जो आहे तो जखमी वाघ त्या ठिकाणी असेल आणि भविष्यामध्ये तो सौदी अरेबिया आणि UAEच्या विरुद्ध आणखीन त्या ठिकाणी आक्रमक होईल. म्हणून माझ्या मते तुमचा मूळ जो प्रश्न होता त्या अनुषंगाने इस्रायलला नक्कीच वाटेल की हा संघर्ष असाच त्या ठिकाणी आणखीन काही काळ चालू असावा. बरं सर, आणखी एक बातमी, आणखी एक अपडेट जी आपण पाहिली होती ती होती क्रूड ऑइलच्या किमतींसंदर्भातली. आपण आधीच त्याविषयी बोललो की आता कमी होतील, कमी व्हायला लागलेले आहेत. क्रूड ऑइल सोबत आणखी कोणते तुम्हाला सेक्टर्स दिसत आहेत की ज्यांच्या किमतींवर परिणाम होईल, जगासाठी दिलासा असेल?
पहिली गोष्ट तर जी आहे क्रूड ऑइल, कारण ते अत्यंत महत्वाचं आहे. क्रूड ऑइल फक्त तेलाची किंमत किंवा पेट्रोलियम पदार्थांची किंमत नाही, त्याचा अगदी. कॅस्केडिंग इफेक्ट असतो आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महागाईच जी आहे ती एक अंशी कमी होण्यामध्ये त्याच्यामध्ये फायदा त्या ठिकाणी होईल. दुसरी महत्वाची गोष्ट जी इमिजिएटली भारतासारख्या देशासाठी आणि जगासाठी महत्वाची आहे ती म्हणजे फूड सिक्युरिटी, खाद्य सुरक्षा. आणि त्या अनुषंगाने या पश्चिम आशियाई राष्ट्रांमधून मोठ्या प्रमाणामध्ये LNG आणि खतांचा पुरवठा त्या ठिकाणी होत असतो. जर स्ट्रेट ऑफ होर्मुझ ओपन झालं तर हा खतांचा पुरवठा पुन्हा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सुरळीत होण्यासाठी त्यासाठी ते फायद्याचं ठरेल. म्हणून कृषी क्षेत्रासाठी सुद्धा जी आहे ही महत्वाची बाब त्या ठिकाणी आहे. पुन्हा स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर खुली झाली, ज्याला कमीत कमी 1 ते 3 महिन्यांचा कालावधी लागेल पूर्णतः ते सगळं सुरळीत होण्यासाठी, तर आपल्याच महाराष्ट्रामध्ये JNPT मध्ये अशी शेकडो कंटेनर्स मुख्यतः जे पेरिशेबल आयटम्स आहेत म्हणजे द्राक्षे असतील, कांदे असतील आणि वेगवेगळ्या प्रकारची कृषी उत्पादनं जी असतील, तर ती आता पुन्हा जी आहे MSME साठी असणारे जे सुटे भाग असतील, रॉ मटेरियल असेल, ते येणं सुरू होईल. तर त्यामुळे एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्या सुरळीत होण्यासाठी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या सगळ्या गोष्टींचा फायदा त्या ठिकाणी होईल. सर, आणखी एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे हे युद्ध सुरू झालं तेव्हापासून अत्यंत महत्त्वाचं ज्यांची वक्तव्य होती, संपूर्ण जग पाहत होतं, ती वक्तव्य होती डोनाल्ड ट्रम्प यांची. आणि त्यांची वक्तव्य कशी विरोधाभासी होती, कशी बदलत गेली, रोज एक वेगळ्या आशयाचं वक्तव्य येत होतं. त्याचा थोडा लेखाजोखा तुम्ही मांडावा. आणि हे असं नेमकं का होत होतं? म्हणजे त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती का, त्यांना पर्याय दिसत नव्हता का, त्यांचं मतांतर होत होतं, नेमकं काय होत होतं सर? 2-3 बाबी. पहिली गोष्ट की ज्या गृहीतकांच्या आधारावर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं हे युद्ध लढलं ती गृहीतकेच फोल ठरली. म्हणजे पहिल्या काही दिवसामध्येच जबरदस्त हल्ला केल्यानंतर आपण जे आहे जसं व्हेनेझुएलामध्ये आपण जिंकलो किंवा जसं मागच्या जून 2025च्या 12 दिवसांच्या युद्धामध्ये इराण विरुद्ध झालं, तसाच काहीसा प्रकार जो आहे इराण विरुद्ध होईल आणि आपले राजकीय त्याचबरोबर मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल करू असं डोनाल्ड ट्रम्पला वाटलं आणि ते मात्र काहीही झालं नाही. म्हणूनच वेळोवेळी त्यांनी आपले ज्याला आपण म्हणू गोल पोस्ट चेंज केले. वेगवेगळ्या प्रकारे कधी सत्तांतर त्या ठिकाणी म्हटले, कधी म्हटले स्ट्रेट ऑफ होर्मुझ ओपन करायचंय, कधी म्हटले की त्यांचं जे आहे डिन्यूक्लिअरायझेशन म्हणजे इराणला जे आहे अशा प्रकारचे न्यूक्लिअर वेपन्स बनवण्यापासून आम्हाला परावृत्त करायचंय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गोल पोस्ट त्यांनी याच्यामुळेच बदलले, कारण मुळातच त्याविषयी जे आहे कुठली त्यांच्या प्रशासनामध्ये जे आहे कुठली एक प्रकारची शाश्वती त्या ठिकाणी नव्हती. दुसरी गोष्ट डोनाल्ड ट्रम्पच्या व्यक्तित्वाचाच हा त्या ठिकाणी भाग आहे की अशा प्रकारची वक्तव्य करणं, अशा प्रकारची जी आहे शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरणं हा त्यांच्या व्यक्तित्वाचाच भाग आहे. आणि तिसरी गोष्ट काही अंशी ही त्यांच्या रणनीतीचा सुद्धा भाग असेल. जसं वेळोवेळी मी म्हणतोय कोअर्सिव्ह डिप्लोमसी, एक्स्ट्रीम स्टेजला जाऊन अशा प्रकारची विधानं त्या ठिकाणी करायची की आपलं जे दुश्मन राष्ट्र आहे त्याला गोंधळात त्या ठिकाणी टाकायचं आणि निगोशिएशन टेबलवर आणून मग एक्स्ट्रीम पोझिशन पासून त्या ठिकाणी निगोशिएशन करायचं. अशा प्रकारची सुद्धा जी आहे त्यांची स्ट्रॅटेजी असू शकेल. इव्हन कालचंच विधान त्या ठिकाणी घ्या की आम्ही पूर्ण इराणची संस्कृती त्या ठिकाणी नष्ट करू. खरं म्हटलं तर हे म्हणजे त्यांच्याकडे सामरिक सामर्थ्य जरी त्या ठिकाणी असलं तरी हे होणं शक्य नाही. अशी वेळोवेळी भूमिका आम्ही सुद्धा आपल्या सुद्धा चॅनलच्या त्या ठिकाणी त्याच्यातून मांडली. तर मुळात हा सगळा जो आहे डोनाल्ड ट्रम्पच्या एक प्रकारे रणनीतीचा भाग आहे, कोअर्सिव्ह डिप्लोमसीचा भाग आहे आणि मॅडमॅन थेअरी आपण ज्याला म्हणतो की अनप्रेडिक्टेबिलिटी. या अनप्रेडिक्टेबिलिटीच्या माध्यमातून दुश्मनाला जे आहे कोपऱ्यामध्ये ढकलणं ही सुद्धा त्यांची स्ट्रॅटेजी याच्या माध्यमातून असू शकेल. बरं सर, पुन्हा एकदा थोडंसं थांबवतो. आणखी एक अपडेट आहे, तेवढी अपडेट पाहूया. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. युद्धविरामानंतर इराणनं अमेरिकेला ठणकावलेला आहे. युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही. इराणनं ही भूमिका मांडलेली आहे. आमचं सैन्य तयार, शत्रूंनी चूक केली तर उत्तर देऊ, इराणनं हा इशारा दिलेला आहे. युद्धविरामानंतर इराणनं ठणकावून सांगितलेलं आहे, युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही. आमचं सैन्य तयार आहे, शत्रूनं चूक केली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ, पलटवार करू. इराणनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, ठणकावून अमेरिकेला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया, सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत. सतीश सर, आपण याविषयीच बोलत होतो की इराण आता, तुम्हीच म्हणालात, इराण आता जखमी वाघ असेल एक प्रकारे. इराणनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, तुम्ही जर चूक कराल, तुम्ही जर पुन्हा हल्ला कराल तर आम्ही पुन्हा प्रत्युत्तर देऊ. सर नक्कीच चर्चेच्या दरम्यान जो शब्द मी त्या ठिकाणी वापरला हा पॉज आहे, हा स्वल्प विराम आहे, हा पूर्ण विराम नाही. हे युद्ध संपलेलं नाही आणि नेमकी तीच भूमिका इराण त्या ठिकाणी मांडतोय. आणि खरं म्हटलं तर इराणच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच आहे. म्हणजे आतापर्यंतचा इतिहास त्या ठिकाणी पाहिला तर हाच अमेरिका होता ज्यांनी 2015च्या JCPOA जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन, थोडक्यात जे न्यूक्लिअर डील होतं, याच डोनाल्ड ट्रम्पनं जे आहे तडकाफडकी 2018 मध्ये बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. हाच डोनाल्ड ट्रम्प होता ज्याने 2025ला 12 दिवसाचं युद्ध केलं, 9 महिन्याच्या आत पुन्हा जे आहे इराणवर हल्ला केला. हाच अमेरिका त्या ठिकाणी होता, डोनाल्ड ट्रम्प होता ज्यानं जिनिव्हा टॉक्स मध्ये चर्चा सुरू असताना
चर्चेच्या दरम्यानच एक दिवसानंतर जे आहे इराण विरुद्ध हल्ला केला. म्हणून एक प्रकारे विश्वासार्हता डोनाल्ड ट्रम्पनं पूर्णतः गमावलेली आहे. म्हणून सिक्युरिटी गॅरंटी की भविष्यामध्ये अमेरिका अशा प्रकारचा हल्ला करणार नाही, ही गॅरंटी एक प्रकारे जी आहे इराणला अमेरिकेकडून पाहिजे. त्याचबरोबर जे प्रचंड नुकसान, आर्थिक नुकसान इराणचं झालेलं आहे, त्याची भरपाई कशी होईल याविषयी संबंधित सुद्धा जे आहे काही गणित, काही शाश्वती ही अमेरिका इस्रायलकडून त्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर आपलं वर्चस्व असावं या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा जे आहे त्याला त्या गोष्टी हासिल करायच्या आहेत. त्याच्यामुळे त्या 10 पॉईंट डीलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत, पण या 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत यावर नक्कीच इराण ॲडमेंट असेल. आणि जर अमेरिकेनं या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या नाही, आणि जसं मी सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलं की ओपन एंडेड आहे, जर अमेरिकेनं आणि इस्रायलनं आक्रमकता वाढवली तर इराण सुद्धा जे आहे पुन्हा एकदा आपली आक्रमकता वाढवेल. अशा प्रकारे जी आहे सगळी सिच्युएशन आहे. बरं ढगे सर, आणखी एक प्रश्न. आता यावेळी ना प्रचंड मोठं क्रेडिट हे पाकिस्तानला दिलं गेलेलं आहे, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मुळात म्हणजे वरकरणी दिसतंय की पाकिस्ताननं जे आहे या ठिकाणी मध्यस्थाची भूमिका अदा केली. खरं म्हटलं तर पाकिस्तान हे अमेरिकेचं पिल्लू आहे. पर्पजफुली या सगळ्या प्रकरणामध्ये अमेरिकेनंच पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून पुढे आणलेलं आहे. आणि त्याच्या मागची सिंपल रणनीती अशी की डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स्ट्रीम भूमिका घ्यावी. जसं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही जे आहे एका रात्रीतून इराणला पूर्णतः नष्ट करू, जबरदस्त अशी एक्स्ट्रीम भूमिका त्या ठिकाणी घ्यावी. आणि मग त्या भूमिकेपासून मागे येण्यासाठी काहीतरी आपल्याला वेंट आउट असावा, काहीतरी मार्ग असावा, म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की अरे मध्यस्थानं सांगितलं आम्ही, म्हणून आम्ही एक पाऊल मागे आलो. पाकिस्तान म्हटला, मध्यस्थ म्हटला, म्हणून आम्ही एक पाऊल मागे आणलो. म्हणजे एक प्रकारे जे आहे पाकिस्तानला तो यूज अँड थ्रो एक प्रकारे जे आहे त्याला आपलं प्यादं म्हणून त्या ठिकाणी वापरतोय. म्हणून पाकिस्तानने याच्यात मध्यस्थी वगैरे केली, फार महत्वाचा रोल अदा केला अशातला बिलकुल भाग नाही. तो फक्त मेसेंजरचं त्या ठिकाणी काम करतोय. पण तुम्ही जर मला प्रश्न विचाराल तर मी म्हणेल यामध्ये पाकिस्तानपेक्षा सुद्धा खऱ्या अर्थानं महत्वाची भूमिका होती अप्रत्यक्षपणे चायनाची. चायनानं सांगितल्यामुळेच इराण या सीज फायरसाठी त्या ठिकाणी रेडी झाला. म्हणून खऱ्या अर्थानं पश्चिम आशियामधलं चायनाचं वर्चस्व वाढणं, पश्चिम आशियामध्ये इराणशी चायनाचे संबंध त्या ठिकाणी वाढणं, भूराजकीय महत्व वाढणं, हे भारतासाठी सुद्धा जे माझ्या मते एक रेड लाईन आहे, धोक्याची घंटा आहे. आणि भारताने याला सिरियसली त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. आणि वेळोवेळी मी म्हणतोय की ठीक आहे, भारताने जे आहे एनर्जी सिक्युरिटीशी रिलेटेड आपलं हित त्या ठिकाणी साध्य केलं, पण या संघर्षामध्ये भारतानं आणखीन ऍक्टिव्ह भूमिका घ्यायला हवी होती, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं सर, आणखी एक प्रश्न. आता पाकिस्तान आणि अमेरिकेविषयी बोलताना तुम्ही म्हणालात की पाकिस्तान अमेरिकेचंच पिल्लू आहे, हे सगळं तुम्ही मांडलं. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला असं वाटतंय का की यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय मंचावर पुन्हा एकदा जिवंत होतोय किंवा केला जातोय असं दिसतंय तुम्हाला? आंतरराष्ट्रीय पातळीवर जिवंत होण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे पाकिस्तानची सर्वात दुखती नस म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, बऱ्याच लोकांना ते आवडलं नाही, पण एक शब्द वापरला की दलाल. लिटरली पाकिस्तान हा दलाल म्हणूनच काम करतोय, कारण त्याचे एवढे बुरे हाल आहेत की पैशासाठी तो काहीही करायला तयार आहे. आणि म्हणूनच तो पाकिस्तानचं प्यादं म्हणून या ठिकाणी जे आहे त्याचा यूज केला जातोय. नक्कीच त्यांच्या अर्थव्यवस्थेला काही अंशी याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट जे नेहमी तो तुंतन वाजवतो की इस्लामिक वर्ल्डमध्ये आम्ही नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर आहोत. नक्कीच या घटनेमुळे काही अंशी इस्लामिक जगतामध्ये जे आहे थोडंसं पाकिस्तानचं स्थान जे आहे ते आणखीन मजबूत होईल. परंतु फक्त या घटनेमुळे जरी त्याला काही अंशी त्याला अपलिफ्ट त्या ठिकाणी मिळत असली तरी मुळातच पाकिस्तानच्या जनुकामध्ये जे आहेत खूप सारे डिफेक्ट्स आहेत. त्यामधला एक डिफेक्ट की जो आहे भारत द्वेष, एक डिफेक्ट की जे आहे दहशतवादाला सपोर्ट करणं, एक डिफेक्ट की फक्त दहशतवादाला सपोर्ट करणं, परंतु त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती प्रचंड रसातळाला त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि बाकीचेही वेगवेगळे डिफेक्ट जर आपण त्या ठिकाणी लक्षात केले तर पाकिस्तान हा कधीच फॉरगेट अबाउट जागतिक स्तर, आशियाच्या स्तरावर सुद्धा, आशिया खंडामध्ये सुद्धा जे आहेत एक महत्वाचं पॉवर म्हणून इमर्ज होऊ शकत नाही. पण शॉर्ट टर्म मध्ये या सगळ्या गोष्टी पाहता काही अंशी पाकिस्तान लाईमलाईट मध्ये आला असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण ते फक्त लाईमलाईट मध्ये येणं आहे, आपलं स्थान मजबूत करणं असा याचा अर्थ बिलकुल होत नाही. बरं सर, पुन्हा एकदा आणखी एक अपडेट आहे तेवढी पाहूया आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. चीनच्या मध्यस्थीनंतर इराण शस्त्रसंधीला तयार झाला. अमेरिकेच्या माध्यमांनी ही मोठी माहिती समोर आणली. युद्धविरामानंतर इस्लामाबादमध्ये आता चर्चेची तयारी सुरू आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष वान्स इस्लामाबादला जाण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा जाऊया, सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत. ढगे सर, तुम्ही ही बातमी आम्ही वाचण्यापूर्वीच तुम्ही हा मुद्दा मांडला होता की चीननं मध्यस्थी केली आणि मग इराण तयार झाला आणि त्याचा धोका सुद्धा तुम्ही बोलून दाखवला होता. त्याविषयी थोडंसं विस्तारानं सर.
नक्कीच या एकूण युद्धामध्ये मला जर कोणी त्या ठिकाणी विचारेल तर मी म्हणेल सायलेंट विनर जर कोणी असेल तर चायना आहे. तो याच्यासाठी एक ऑलरेडी जे आहे चायनाचं इराणशी साटलोट आहे म्हणून हे सगळे युद्ध चालू असताना सुद्धा शॅडो फ्लीटच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून चायना आपल्या एनर्जी सिक्युरिटीची पूर्णतः काळजी घेत होता. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, चायनाचा नंबर 1चा शत्रू म्हणजे अमेरिका. या युद्धामध्ये एक गोळी सुद्धा न झाडता चायनाला नेमकं या युद्धाच्या माध्यमातून अमेरिकेचे कच्चे दुवे काय आहेत, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टम मधले डिफेक्ट काय आहेत, त्यांच्या मिसाईल सिस्टम मधले डिफेक्ट काय आहेत, हे इराण युद्धाच्या माध्यमातून ऑलरेडी चायनापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतायत. आणि म्हणूनच चायना याचा वापर भविष्यामध्ये ज्यावेळेस तैवान युद्ध होईल आणि तैवानला सपोर्ट करण्यासाठी जर अमेरिका त्या ठिकाणी आला तर नक्कीच चायना त्याचा त्या ठिकाणी वापर करेल. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, पश्चिम आशियामध्ये या इराण युद्धाच्या माध्यमातून चायना जो आहे आपलं पाऊल आणखी मजबूत त्या ठिकाणी करतोय. ऑफकोर्स त्याच्या सोबतीला रशिया सुद्धा आहे म्हणून रशिया, चायना, इराण ही गट्टी जी आहे ती आणखी मजबूत होतीये या युद्धाच्या माध्यमातून. चौथी गोष्ट, अमेरिका हा चायनाचा नंबर 1चा शत्रू त्या ठिकाणी आणि त्या अमेरिकेच्या सोबतीला असणारी नेटो सदस्य राष्ट्र 32 राष्ट्रांचा हा मिलिटरी अलायन्स हा युद्धाच्या माध्यमातून कुठेतरी त्यांच्यामध्ये तडे जात आहेत, कुठेतरी जे आहे त्यांची जी आहे एक प्रकारे फाटाफूट होतीये. अशा प्रकारच्या बातम्या किंवा अशा प्रकारची सिच्युएशन क्रिएट होतीये. हे सुद्धा चायनाला त्या ठिकाणी फायद्याचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सायलेंट विनर हा चायना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच चायना जो आहे गुपचूपपणे या सगळ्या गोष्टींवर बारकाईने त्या ठिकाणी लक्ष ठेवून होता. आणि जर खरोखरच अमेरिकेनं आक्रमक भूमिका घेतली असती, इराणवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न केला असता तर मला स्पष्टपणे वाटतं चायना हा सायलेंट राहिला नसता. त्यांनी आपल्या युद्धनौका या पर्शियन आखातामध्ये पाठवल्या असत्या. आणि ऑलरेडी हे युद्ध सुरू होण्याच्या काही आठवडे अगोदरच चायना, रशिया आणि इराण यांचा अत्यंत महत्वाचा असा युद्धाभ्यास त्या ठिकाणी झाला होता. म्हणून चायनाची या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. समोर जरी येत नसला तरी सायलेंटली चायना हा अत्यंत महत्वाचा प्लेअर आहे. बरं सर, एक आणखी प्रश्न असा विचारायचा आहे की भारतानं आणखी थोडी भूमिका मांडायला हवी होती, भारत यामध्ये आणखी इन्व्हॉल्व असायला हवा होता, अशा आशयाचं तुम्ही वक्तव्य केलं. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता जे पाकिस्तानला क्रेडिट दिलं जातंय ते भारताला मिळू शकलं असतं का? भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली जी इमेज आहे ती आणखी मोठी करण्यासाठीची ही एक प्रकारे संधी होती असं वाटतंय? क्रेडिट म्हणून त्या ठिकाणी नाही, पण मुळात सगळीच परिस्थिती आपण पाहिली. एक युद्ध जरी इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये लढलं जात असलं तरी त्याचा सर्वात मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत होता. म्हणून आपलं हित साधण्यासाठी जे आहे कुठेतरी मध्यस्थी करण्याची आवश्यकता होती. नंबर 1. दुसरं, भारत जो आहे तो इमर्जिंग सुपर पॉवर आहे. आम्ही जे आहे जोपर्यंत अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अत्यंत महत्वाच्या संघर्षामध्ये निर्णायक भूमिका घेत नाही, काहीतरी त्यामध्ये बदल घडवून आणत नाही, तोपर्यंत आम्ही सुपर पॉवर म्हणून स्वतःला कसं एस्टॅब्लिश करू? हे जर आम्हाला एस्टॅब्लिश करायचं असेल तर कुठे ना कुठेतरी ते गॅम्बल, कुठे ना कुठेतरी ती रिस्क, कुठे ना कुठेतरी जी आहे ती आक्रमकता, युद्धातच भाग घ्यायचा असं बिलकुल म्हणत नाही, पण ती कुठेतरी जी आहे आपलं इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दाखवणं आवश्यक होतं. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या महत्वाच्या ग्रुपचा या वर्षीच्या रोटेटिंग प्रेसिडेन्सीच्या अनुसार भारत जो आहे तो अध्यक्ष आहे. आणि जर इराण सारखं विकसनशील राष्ट्र ज्याला भारताच्या विनंतीनं ब्रिक्समध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी केला गेला, ब्रिक्सच्या माध्यमातून भारताला जे आहे कणखर भूमिका त्या ठिकाणी मानता आली असती, भारतानं ती सुद्धा मांडली नाही. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर मला वाटतं भारतानं आपली एनर्जी सिक्युरिटी हासिल केली, पण आणखीन काही जर ऍक्टिव्ह भूमिका त्या ठिकाणी घेतली असती तर माझ्या मते भारत इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून जागतिक स्तरावर जो आहे नक्कीच आपलं स्थान तो मजबूत करू शकला असता. अगदी खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही हा सगळा वेळ दिलात, सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केलीत आणि सविस्तर विश्लेषण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी केलं यासाठी.